नमस्कार मित्रांनो, मी गिरीश भोसले. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये घर बसल्या बांधकाम कामगार योजनेचा ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा याच बाबत आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. आता या बांधकाम कामगार योजनेमध्ये एकदा नोंदणी केल्यानंतर तुम्हाला जवळपास 32 योजनांचा लाभ हा शासनामार्फत मोफत मिळत असतो. आता याच्यामध्ये तुम्हाला मुलीच्या विवाहाच्या खर्चासाठी 30,000 पर्यंत अनुदान आहे, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा आहे, प्रधानमंत्री सुरक्षा योजना आहे. यामध्ये 1ली ते 7वीच्या विद्यार्थ्यांना 2,500 रुपये, 8वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांना 5,000 रुपये, 10वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांना 50% गुण पडल्यास 10,000 रुपये, 11वी-12वीच्या विद्यार्थ्यांना प्रत्येक शैक्षणिक वर्षासाठी 10,000 रुपये, पदवीच्या अभ्यासासाठी त्यांना 20,000 रुपये, वैद्यकीय व अभियांत्रिकीसाठी तुम्हाला 1,60,000 रुपये अनुदान आहे, पदवीसाठी 20,000 आहेत. MSITचा कोर्स जरी तुम्ही केला तरी याची फी रिटर्न मिळते. यामध्ये अशा बऱ्याच योजना आहेत. यामध्ये कामगाराचा कामावर असताना मृत्यू झाल्यास 5 लाखापर्यंत आर्थिक सहाय्य आहे. अटल बांधकाम कामगार आवास योजना शहरी आणि ग्रामीण याच्यासाठी 2 लाखापर्यंत अनुदान आहे. कामगाराचा मृत्यू अंत्यविधी करण्यासाठी सुद्धा याच्यामध्ये 10,000 रुपये मिळतात. या सर्व योजनांचा लाभ मिळवण्याकरता तुम्हाला सर्वात प्रथम अगोदर तुम्हाला बांधकाम कामगार योजनेमध्ये तुमची नोंदणी करणं आवश्यक आहे. नोंदणी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायची आहे. आता यासाठी अर्ज कसा करायचा आहे, कागदपत्र कशी भरायची आहेत आणि याची अपॉइंटमेंट प्रिंट घेऊन तुम्हाला कोणत्या ठिकाणी जाऊन तुमची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्यायची आहे, हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तरी व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. बांधकाम कामगार योजनेमध्ये नवीन नोंदणी करण्याकरता आपल्याकडे हे 90 दिवसाचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. जर हे प्रमाणपत्र आपल्याकडे नसेल तर आपण बांधकाम कामगार योजनेमध्ये नोंदणी करू शकत नाही. आता हे प्रमाणपत्र तुम्हाला कुठून मिळेल? ग्रामसेवक, इंजिनियर, महानगरपालिका, कॉर्पोरेशन किंवा नाका कामगार यांच्याकडून तुम्हाला हे 90 दिवसाचे प्रमाणपत्र घ्यायचं आहे. आता याच्यावरती तुम्हाला संपूर्ण माहिती ही व्यवस्थित भरून घ्यायची आहे. ज्यांच्याकडून तुम्ही हे प्रमाणपत्र घेणार आहात त्यांची माहिती या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थित भरून घ्यायची आहे आणि या खाली बांधकाम कामगाराचा तपशील यामध्ये तुम्हाला तुमची माहिती व्यवस्थित भरून घ्यायची आहे. आता ही माहिती भरून घेतल्यानंतर आपल्याला हा फॉर्म भरण्यासाठी वेबसाईट वरती यायचं आहे. या वेबसाईटची डायरेक्ट लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण दिलेली आहे. आता या वेबसाईट वरती आल्यानंतर थोडंसं आपल्याला खाली यायचं आहे. आता या ठिकाणी आल्यानंतर इथे पहा, इथे आपल्याला 6 ऑप्शन दिसत आहे. आता याच्यामधून आपल्याला कंस्ट्रक्शन वर्कर रजिस्ट्रेशन हे पहिलं ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. हे ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर आपल्या पुढे हा असा पॉपअप येईल. आता या ठिकाणी आल्यानंतर इथे आपल्याला आपला आधार नंबर टाकून घ्यायचा आहे आणि या ठिकाणी आपल्याला आपला मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे. या ठिकाणी आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाकून घेतल्यानंतर प्रोसीड टू फॉर्म याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला न्यू BOC रजिस्ट्रेशन असा हा एक फॉर्म आपल्या समोर ओपन होईल. आता ज्यांच्या नावाने तुम्ही ही नोंदणी करत आहात त्यांचं इथे आपल्याला सर्वात प्रथम पहिलं नाव टाकून घ्यायचं आहे. त्यांच्या वडिलांचं नाव या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे आणि आडनाव या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे. जे नाव तुम्ही इंग्लिशमध्ये टाकाल तेच नाव त्यांचं ऑटोमॅटिक मराठीमध्ये येईल. नाव टाकल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला जेंडर सिलेक्ट करून घ्यायचं आहे. या ठिकाणी तुमचा आधार नंबर ऑटोमॅटिक येईल. या ठिकाणी तुम्हाला तुमची वैवाहिक स्थिती, तुम्ही मॅरिड आहात, विधवा आहात, सिंगल आहात, जे काही असेल ते तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला तुमची जन्मतारीख, जी तुमच्या आधार कार्डवरती जन्मतारीख असेल तीच जन्मतारीख तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायची आहे. आता या ठिकाणी तुमचं वय ऑटोमॅटिक येईल. आता कॅटेगरी वर्गवारी याच्यामध्ये तुम्हाला तुमची कास्ट सिलेक्ट करून घ्यायची आहे. जनरल आहे, NT आहे, OBC आहे, SC आहे, ST आहे. जी तुमची कास्ट असेल ती तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित सिलेक्ट करून घ्यायची आहे. या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर हा ऑटोमॅटिक येणार आहे. आता ॲड्रेस ॲज पर आधार कार्ड, आता तुमच्या आधार कार्डनुसार तुम्हाला या ठिकाणी तुमचा पत्ता, जो तुमच्या आधार कार्डवरती पत्ता असेल तोच पत्ता तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे. आता या ठिकाणी तुम्हाला तुमचा हाऊस नंबर, बिल्डिंग नंबर व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे. रस्ता टाकून घ्यायचा आहे. एरिया, विलेज, क्षेत्र, गाव, जे काही तुमचं गाव असेल ते तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. सिटी कोणती आहे ते तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचे आहे आणि थोडंसं खाली यायचं आहे. आता आपल्याला या ठिकाणी तुम्हाला तुमचं इम्पॉर्टंट प्लेस नियर बाय, तुमच्या जवळची महत्त्वाची जागा असेल ती टाकून घ्यायची आहे. या ठिकाणी तुम्हाला तुमचं स्टेट सिलेक्ट करून घ्यायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे. जो तुमचा जिल्हा असेल तो तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचा आहे. या ठिकाणी तुम्हाला तुमचा तालुका, जो तुमचा तालुका असेल तो तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचा आहे. या ठिकाणी जे तुमचं पोस्ट ऑफिस असेल ते तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला तुमचा पिनकोड टाकून घ्यायचा आहे. जो तुमचा पिनकोड असेल तो तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. आता ही माहिती भरून घेतल्यानंतर इथे फॅमिली डिटेल्स, कौटुंबिक तपशील
आता या ठिकाणी तुम्हाला कौटुंबिक तपशील यामध्ये तुम्हाला तुमच्या कुटुंबातील व्यक्तींची माहिती या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायची आहे। आता या ठिकाणी तुम्हाला तुमचं नाव इथे ऑटोमॅटिक येईल, कारण हा फॉर्म तुमच्या नावाने भरत असल्यामुळे तुमचं नाव या ठिकाणी ऑटोमॅटिक येणार आहे। आता या ठिकाणी आल्यानंतर इथे आपल्याला या साईडला घ्यायचं आहे। आता इथे एज्युकेशन या ठिकाणी तुम्हाला तुमचं एज्युकेशन टाकून घ्यायचं आहे, जे काही तुमचं एज्युकेशन झालेलं असेल ते तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे। आता या ठिकाणी आणखीन जोडा याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि आपल्याला आपल्या कुटुंबातील व्यक्तींची नावं या ठिकाणी आपल्याला जोडून घ्यायची आहेत। आता या ठिकाणी तुम्हाला आधार कार्ड प्रमाणे तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण माहिती भरून घ्यायची आहे। कुठलंही स्पेलिंग चुकून देऊ नका, तुम्हाला पुढे अडचण येईल। आता या ठिकाणी तुम्हाला तुमच्या पत्नीचं नाव या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे, या ठिकाणी त्यांचं आडनाव टाकून घ्यायचं आहे, या ठिकाणी त्यांच्या पतीचं नाव टाकून घ्यायचं आहे। या ठिकाणी तुम्ही इंग्लिश मध्ये नाव टाकून घ्या, मराठीमध्ये ते ऑटोमॅटिक येईल। या ठिकाणी तुम्हाला त्यांची जन्मतारीख निवडून घ्यायची आहे, तुमचं वय ऑटोमॅटिक येईल। आता रिलेशन संबंध याच्यामध्ये यांच्याशी तुमचं नातं काय आहे ते तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्यांचा आधार नंबर या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे। आता या ठिकाणी आधार नंबर टाकल्यानंतर थोडंसं साईडला स्क्रोल करा, या ठिकाणी त्यांचं शिक्षण टाकून घ्यायचं आहे, जे त्यांचं शिक्षण असेल ते तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे। या ठिकाणी नॉमिनीमध्ये तुम्हाला ज्यांचं नाव नॉमिनी म्हणून लावायचं आहे त्यांच्या पुढे इथे टिक मार्क करून घ्यायचे आहे आणि थोडंसं पुढे स्क्रोल करून घ्यायचं आहे। आता या ठिकाणी पुढे आणखीन जोडा याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। आता थोडंसं खाली या ठिकाणी तुम्हाला तुमच्या मुलांची नावं टाकून घ्यायची आहेत, जसे आधार कार्डवरती असेल त्याचप्रमाणे तुम्हाला या ठिकाणी त्यांचं नाव टाकून घ्यायचं आहे। पुढे या बॉक्समध्ये तुम्हाला त्यांचं आडनाव टाकून घ्यायचं आहे, या ठिकाणी त्यांच्या वडिलांचं नाव टाकून घ्यायचं आहे। आधार कार्ड प्रमाणे जशी जन्मतारीख असेल तशी तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायची आहे। संबंध यामध्ये तुमच्याशी यांचं नातं काय आहे ते तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे, मुलगा आहे मुलगी आहे। या ठिकाणी त्यांचा आधार नंबर तुम्हाला या बॉक्समध्ये टाकून घ्यायचा आहे। थोडंसं पुढे स्क्रोल करा, ज्या वर्गामध्ये आता ते शिकत आहेत तो वर्ग तुम्हाला या ठिकाणी त्यांचा सिलेक्ट करून घ्यायचा आहे। या ठिकाणी थोडंसं पुढे स्क्रोल करा, पुढे या ठिकाणी आणखीन जोडा, जर तुमच्याकडे आणखीन नावं असतील तर तुम्ही या ठिकाणी आणखीन जोडा याच्यावरती क्लिक करून नाव ऍड करू शकता। आता ही संपूर्ण माहिती भरून घेतल्यानंतर आपल्याला थोडंसं खाली यायचं आहे। आता या ठिकाणी आपल्याला एम्प्लॉयर डिटेल्स नियोक्ता तपशील यामध्ये आता तुम्ही हे 90 दिवसाचे प्रमाणपत्र कोणाकडून आणलेलं आहे त्यांची माहिती तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित टाकून घ्यायची आहे। आता या ठिकाणी तुम्हाला कामगाराच्या कामाचे स्वरूप या ठिकाणी तुम्ही जे 90 दिवसाच्या प्रमाणपत्रावरती जे कामाचे स्वरूप टाकले असेल ते तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित सिलेक्ट करून घ्यायचं आहे। या ठिकाणी तुम्हाला हे प्रमाणपत्र दिलं आहे त्यांचं तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे। कॉन्ट्रॅक्टरने दिला आहे, ग्रामसेवकने दिला आहे, कॉर्पोरेशन मधून घेतला आहे का आणखीन नाका कामगार यांच्याकडून घेतला आहे, ज्यांच्याकडून तुम्ही हे प्रमाणपत्र घेतलं असेल ते तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे। आता हे सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला जारी करणाऱ्याचा नोंदणी क्रमांक, हा नोंदणी क्रमांक तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। आता हा नोंदणी क्रमांक, जावक दिनांक, जावक क्रमांक, ठेकेदाराचे विकासाचे नाव, नियोक्त्याचा जिल्हा, तालुका, ही संपूर्ण माहिती तुम्हाला या 90 दिवसाच्या प्रमाणपत्रावरती तुम्हाला पाहायला मिळणार आहे। आता या ठिकाणी सर्वात वरती पहा, जावक क्रमांक या ठिकाणी आहे, जावक दिनांक या ठिकाणी आहे, या ठिकाणी त्यांचं संपूर्ण नाव, त्यांचं कंस्ट्रक्शनचं नाव, त्यांचा रजिस्ट्रेशन नंबर, त्यांचा मोबाईल नंबर, त्यांच्या गावाचं नाव, तालुका, जिल्हा, पिनकोड जे काय असेल ते तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थितरित्या पाहायला मिळणार आहे। आता हीच माहिती आपल्याला या ठिकाणी व्यवस्थित भरून घ्यायची आहे। या ठिकाणी रजिस्ट्रेशन नंबर म्हणजेच नोंदणी क्रमांक त्यांचा व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे। या ठिकाणी तुम्हाला जावक दिनांक व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे। या ठिकाणी जावक क्रमांक व्यवस्थित तुम्हाला तुमच्या प्रमाणपत्रावरती जसा असेल तसं टाकून घ्यायचं आहे। या ठिकाणी ठेकेदार विकासकाचे नाव, या ठिकाणी त्या ज्यांच्याकडून तुम्ही हा फॉर्म घेतला आहे त्यांचं नाव तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे। या ठिकाणी त्यांचा जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे, जो त्यांचा जिल्हा असेल तो तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचा आहे। या ठिकाणी तुम्हाला त्यांचा तालुका सिलेक्ट करून घ्यायचा आहे। इथे पहा, कृपया पडताळणीसाठी तुम्हाला भेट द्यायचे असलेले योग्य तालुका केंद्र निवडा। पडताळणीसाठी तालुका केंद्र या ठिकाणी इथे तालुका सिलेक्ट करून घ्यायचा आहे। आता थोडंसं खाली या, आता या ठिकाणी आपल्याला आपले कागदपत्र अपलोड करून घ्यायचं आहे। ॲड्रेस प्रूफमध्ये तुम्हाला तुमचं आधार कार्ड अपलोड करून घ्यायचं आहे। आता आधार कार्ड अपलोड करण्यासाठी चूज फाईल याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि ज्या ठिकाणी आपण हे डॉक्युमेंट सेव्ह करून ठेवले आहेत त्या ठिकाणाहून आपल्याला ते सिलेक्ट करून अपलोड करून घ्यायचे आहेत। या ठिकाणी तुम्हाला 90 दिवस कामाचे प्रमाणपत्र जे तुम्ही
इंजिनियर किंवा ग्रामसेवक यांच्याकडून जे तुम्ही प्रमाणपत्र घेतलेलं आहे ते तुम्हाला या ठिकाणी अपलोड करून घ्यायचं आहे। प्रमाणपत्र अपलोड करण्यासाठी चूज फाईल याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि प्रमाणपत्र सिलेक्ट करून ते अपलोड करून घ्यायचं आहे। आता या ठिकाणी कागदपत्र अपलोड केल्यानंतर इथे पहा निळ्या बॉक्समध्ये इथे क्लिक टू लोड व्हिजिटिंग डेट। आता या ठिकाणी तुम्हाला हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी तुम्हाला कामगार सुविधा केंद्राला भेट देण्याची तारीख या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायची आहे। ते माहिती थोडीशी पाहून घ्या। आता या ठिकाणी पिवळ्या कलर मध्ये जर असेल तर त्या दिनांकाचा कोटा पूर्ण आहे, लाल मध्ये असेल तर शासकीय सुट्टी आहे, हिरव्यामध्ये असेल तर ती तुम्ही निवडलेली तारीख असेल आणि पांढऱ्यामध्ये असेल तर ती तारीख तुम्हाला अवेलेबल आहे, म्हणजे ती तारीख तुम्ही या ठिकाणी निवडू शकता। आता तारीख निवडण्यासाठी तुम्हाला या बॉक्समध्ये क्लिक करायचं आहे आणि जी तारीख तुम्हाला ही पांढऱ्यामध्ये तारीख अवेलेबल दिसत आहे ती तारीख तुम्हाला या बॉक्समध्ये इथे सिलेक्ट करून घ्यायची आहे। या ठिकाणी अशी तारीख सिलेक्ट करून घ्यायची आहे आणि या बॉक्समध्ये आपल्याला इथे डिक्लेरेशनसाठी या बॉक्समध्ये आपल्याला टिक मार्क करून घ्यायची आहे। तर ही टिक मार्क करून घेतल्यानंतर इथे सर्वात लास्टला ऑप्शन आहे सेव्ह, याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे, म्हणजेच आपला फॉर्म आता आपल्याला सेव्ह करून घ्यायचा आहे। त्यासाठी इथे सेव्ह याच्यावरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। सेव्ह याच्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला जो तुम्ही मोबाईल नंबर टाकलेला आहे त्याच्यावरती एक OTP पाठवण्यात येईल। आता इथे सेंड OTP याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। तुम्ही जो मोबाईल नंबर रजिस्टर केला आहे त्याच्यावरती एक OTP येईल, तो OTP आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। OTP टाकून घेतल्यानंतर व्हॅलिडेट OTP याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। आता व्हॅलिडेट OTP केल्यानंतर आपला हा फॉर्म यशस्वीरित्या सबमिट होणार आहे आणि या ठिकाणी आपल्याला आपला ऍप्लिकेशन नंबर या ठिकाणी मिळणार आहे। आता याचा आपल्याला फोटो काढून घ्यायचा आहे किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या। ओके याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। आता आपल्याला आपल्या अपॉइंटमेंट लेटरची प्रिंट काढून घ्यायची आहे। कामगार सुविधा केंद्राला भेट देण्याची जी आपण तारीख निवडलेली होती त्याची आपल्याला प्रिंट काढून घ्यायची आहे। प्रिंट काढण्यासाठी या ठिकाणी आपल्याला प्रिंट या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। आता या ठिकाणी अपॉइंटमेंट लेटर तुम्हाला पाहायला मिळणार आहे। आता खाली इथे पहा प्रिंट अपॉइंटमेंट लेटर याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि या अपॉइंटमेंट लेटरची आपल्याला प्रिंट काढून घ्यायची आहे। आता या ऍप्लिकेशन नंबरची प्रिंट तुम्ही 90 दिवसाचे प्रमाणपत्र जे दिलं आहे त्याची ओरिजिनल कॉपी आणि तुमचं आधार कार्ड हे सर्व कागदपत्र घेऊन तुम्ही जे सुविधा केंद्र सिलेक्ट केलं होतं त्या सुविधा केंद्रावरती जी तारीख तुम्ही निवडलेली आहे त्या तारखे दिवशी तुम्हाला ही सर्व कागदपत्र घेऊन त्या ठिकाणी हजर राहायचं आहे। तुम्हाला तुमची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्यायचे आहेत। तर मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला घर बसल्या हा फॉर्म भरायचा होता। जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणू शकतो। चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।